वार्ड क्रमांक 9चे भाजप उमेदवार शिवानंद शेट्टी सध्या आमच्या सोबत आहे। शिवा, रॅलीची सुरुवात झाली आहे, काय सांगणार? कशा प्रकारच्या लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला भेटत आहेत? काय मुद्दा घेऊन तुम्ही लोकांमध्ये जातात? एवढा जबरदस्त लोकांचा प्रतिसाद भेटतोय का लोक सांगतात तुम्हीच निवडून येणार, कारण की तुम्ही गेल्या 15 वर्षापासून लोकल याच्यामध्ये तुम्ही दिसतायत, तुम्ही लोकांचा कामं आणि लोकांचा समस्या तुम्ही ते करून घेतात, त्यामुळे लोकांचा भरघोस मतं मिळतात। तुम्हीच बघू शकता काय लोक कसं बाहेर येतात। काल इथे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आले होते, त्यांनी सांगितले की हा काँग्रेसचा गड आहे, इथले जे लोक आहेत ते काँग्रेसला मानतात आणि यावेळी पण काँग्रेसचे उमेदवार जिंकून येणार। आता ते कसं खोटं बोलण्यामध्ये ते काँग्रेसचे नेते माहीर आहे। गेल्या 25 वर्षापासून तिकडे बीजेपी शिवसेना होता, 3दा बीजेपीचा होता, 2दा याचा होता। नुसता 2012 मध्ये काँग्रेसचा एक थोडा मत लोकल म्हणजे माणसाचा चेहरा बघून वोट पडला होता। काँग्रेसचा कुठला गड नाही, कुठला काँग्रेसचा काही इकडे आता पता नाहीये। पण इथे याच्या आधी तुम्ही पण काँग्रेसमध्ये होता, तुम्ही पण नगरसेवक होता, तुमच्या एक पी होती तो पण काँग्रेसमधून नगरसेवक होती। तुम्हाला काय वाटतं यावेळी भाजपला ते लोक जे इथे लोक आहेत ते प्रतिसाद देणार आहेत का? 100% लोक पार्टीला तर बिलकुल मतं देत नाही, पार्टीला बघून काही मतं भेटत नाही। इकडे लोक कामं बघतात, विकास बघतात आणि देवाभाऊनी एवढा विकास करून ठेवला आहे का तुम्ही बघू शकता। ते कोस्टल रोड गोराईमध्ये आमचा उतरतो आणि त्याच्यानंतर जे ठाण्याला जायला 2.5 तास लागतो ते 15-20 मिनिटामध्ये, आणि त्याचं काम पण चालू झालं आहे। हे सर्व विकासाच्या कामावर आपल्याला हा जीत भेटणार आणि त्याच्यावर आमचे आमदार, दमदार आमदार संजय उपाध्याय एका वर्षामध्ये ते कामाचा धडाका लावला आहे, त्याच्यामुळे जीत आमची एकदम भरघोस मताने विजय होणार आहे। तुम्ही लोकांना पण विचारू शकता। शिवा शेट्टीला तुम्ही आशीर्वाद दिले आहेत, काय सांगणार? मोदीजी आपले निवडून येणारच, तुम्ही प्रचार करा किंवा नको करू। शिवा शेट्टी बद्दल काय हा, सांगणार? शिवा शेट्टींनी भरपूर इकडे विकास केलाय, म्हणजे पाणी वगैरे सगळ्याची सोय केली। आम्ही त्यांना चांगले ओळखतो, असं नाही, भरपूर चांगली ओळखतो। पण बाकीचे लोक आता मी काय सांगणार? मी माझ्याबद्दल सांगते, मला विश्वास आहे यांच्यावरती। दर बाबा हे प्रसाद आहे देवा। शिवा, तुमच्या समोर काँग्रेसचे पण उमेदवार आहेत, उभाटाचे पण उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला लढत कोणासोबत होणार आहे? माझा लढत कोणाबरोबर नाही, मी माझा लीड बघतोय, कारण की जे शिवसेनेचे उमेदवार आहे ते 1 वर्षामध्ये आमदारसाठी उभे होते आणि आमदारचा निवडणूक संपला ते घरी बसले होते, आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहे ते तर मला 25 वर्षांमध्ये कधी दिसलं नाही, बस पार्टीने तिकीट दिलं म्हणून उभं राहायचं असं त्यांचं म्हणणं आहे बस। स्थानिक मुद्दा काय असणार आहे तुमच्या? स्थानिक मुद्दा भरपूर काम झालेलं आहे, तर मुद्दा आता एवढा राहिला नाही आहे। बाकीचे सर्व मुद्दा आमदार आणि ते जनसेवक गोपाल शेट्टी आणि आमचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांनी जे प्रश्न BMC समोर मांडला आहे, सर्व काम होतोय, मोठा प्रोजेक्ट येतोय, मँग्रोव्ह पार्क येतोय, ब्रिजचं काम होतोय, तर मला नाही वाटत आता स्थानिक मुद्दा काय राहिलेला आहे। जिंकून आल्यानंतर पहिलं काम काय करणार आहे? जिंकून आल्यावर पहिला एक गोराई गावात एक मोठं हॉस्पिटल जे केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी त्याचा पाठपुरावा करून महानगरपालिकेला हॉस्पिटलचं गरज आहे, त्या हॉस्पिटलचं गरज पूर्ण करणे। तर तुम्हाला वाटत नाही की इथे काँग्रेस आणि उभाटाचं काही वर्चस्व आहे? आता काही झिरो आम्हाला काही, आम्ही निवडून येणार आहे आणि त्याच्यानंतर लीड मधून येणार आहे। पण अजून एक मुद्दा आहे इथे, तुम्ही शेट्टी आहात आणि वाटाचे जे लोक आहेत ते सांगतात मराठी अमराठीचा मुद्दा उपस्थित करतात, तुम्हाला वाटतं की तुमच्या वार्डमध्ये हा मराठीचा मुद्दा चालणार आहे? साहेब, एका रिकामेसारखा उपशाखा प्रमुख हा जेव्हा आजारी पडतो तर मला ॲम्ब्युलन्ससाठी बोलवतात आणि तेव्हा मराठी काय येत नाही का? काही समस्या असेल तर हक्कानी लोक बोलवतात, हक्कानी शिवाला बोलतात। माझा जन्म पण मुंबईमध्ये झाला, भगवती हॉस्पिटलमध्ये झाला, माझा सर्व शिक्षण मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं आहे। कुठल्या हिशोबाने मी मराठी नाही आहे? मी पण मराठी आहे। काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं। शिवानी काय काम केलेत का तुमच्या वार्ड? चांगलं काम केलंय, हो भरपूर काम केलंय, काम चांगलं केलंय। हजर असतात, रात्री अपरात्री कॉल करा, हजर असतात। बाकीचे जे उमेदवार आहेत ते? बाकीच्यांचं नाही, आम्हाला शिवा शेट्टी सरांचं माहिती आहे बस। हो, आम्ही पण सांगणार, इथून गार्डन वगैरे सगळं छान केलं। पहिला आम्हाला इकडे जायला भीती वाटत होती,
खूप छान केलंय. सगळी मुलं बिलं खेळतात बिळतात सगळं चांगलं केलंय. आमच्या पूजेला पण दरवर्षी येतात ते. पण आता जिंकणार आहेत का? हो जिंकणार आहेत. जरूर जिंकणार. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.